आज आपण बघणार आहोत आलू पराठा रेसिपी। हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये। सगळ्यात अगोदर 70% बटाटा बॉईल करून घेतला, त्यानंतर कणिक मळून घेतली। ती पण कणिक 20 मिनिटं मुरायला ठेवायची आहे। त्यानंतर बटाटा आपला बॉईल झाला तर तो काढून घेतलेला आहे आणि त्याचे साल वगैरे काढल्यानंतर त्याचं एकजीव असं मिश्रण मी तयार करते आहे। त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? मीठ लागणार आहे, ऑर्गॅनो, त्यानंतर जिरे, हिंग आणि चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी, हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित असं मिश्रण तयार करायचं। एकदम छान अशी गोळी येते की नाही ते बघायचं। गोळी आली म्हणजे आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता पटकन आपण असा पराठा लाटून घेऊया आणि मस्त पराठा आपला लाटून झालेला आहे। मस्त कडाई आपल्या कुठेच अशा निघालेल्या नाही, त्याच्यामध्ये मिश्रण निघालेलं नाही आहे। तर पराठा एकदम असा परफेक्ट झालेला आहे आणि तो बघू शकता किती छान असा टम्म फुगतो आहे। आणि जर तुम्हाला बटाटे म्हणजे बटाट्याचा पराठा करताना त्याचं मिश्रण बाहेर निघत असेल तर तुम्ही जास्त बटाटा शिजवायचा नाही, फक्त 60 to 70% बटाटा शिजवून घ्यायचा, जेणेकरून ते जास्त असं बॉईल होणार नाही आणि तुम्हाला मग प्रॉब्लेम येणार नाही पराठा लाटताना। त्यामुळे आता आपला पराठा छान तयार आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा। थँक्यू।